फिर्यादी जे आहेत ते सेवानिवृत्त बँक एम्प्लॉई आहेत. त्यांना डिजिटल अरेस्ट ची धमकी दाखवून त्यांच्याकडनं एकूण 55 लाख रुपये हडप करण्यात आले होते. यामध्ये त्यांना सुरुवातीला सांगण्यात आले होते की मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, आम्ही विनायक गौतम ATS चे अधिकारी बोलत आहोत आणि तर आपली जी रक्कम आहे ती पहिली आम्हाला एका सेफ डिपॉझिट अकाउंटमध्ये आम्हाला ट्रान्सफर करावी लागेल, नंतर ती तुम्हाला 24 तासात परत दिली जाईल. अशा प्रकारे फिर्यादींना त्यांनी डिजिटल अरेस्टची धमकी देऊन एका ठिकाणी त्यांना कैद ठेवलं होतं. फिर्यादी अतिशय घाबरून गेल्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर जसं त्यांना कळलं की याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे तसं ते तात्काळ सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे आले असता आपण तात्काळ त्यांची तक्रार नोंद करून याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंग सिंगल सर, जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP श्री लोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तपास आम्ही सुरू केला. यामध्ये आमच्या 2 टीम यांनी खूप अथक परिश्रम घेतले. त्यामध्ये एक टीम आमची या नागपूर व मुंबई या आसपासच्या भागामध्ये तपास करत होती. दुसरी टीम आम्ही गुजरात, राजस्थान या भागामध्ये रवाना केली होती. तर हे जे आपल्याला गुजरात या ठिकाणी जे 2 आरोपी मिळालेले आहेत, तर या 2 आरोपींनी वेगवेगळ्या बँक अकाउंटचे जे होल्ड आहे ते किट आहेत ते स्वतःकडे ठेवले होते. तसेच त्यांनी वेगवेगळे सिम कार्ड जे आहेत तेही त्यांनी त्याचाही होल्ड स्वतःकडे ठेवला होता आणि इतरांच्या बँक खात्यांमधनं त्यांनी चेकच्या द्वारे बरीच रक्कम तिकडनं विड्रॉ केलेली होती. तर आम्ही ह्या ज्या 2 आरोपींना अटक केलेली आहे यांची नावे जी आहेत ती मोहित भगत आणि मोहित प्रकाशभाई पटेल, राहणार गुजरात असं यांचा पत्ता आहे.